वांड एकदम वांड विषय. नमस्कार पब्लिक. तुम्हाला तर माहिती असेल मागच्या वेळेस आम्ही सुरण काढलं होतं. तर चला बनवूया त्याची छान रेसिपी. एकदा खाल तर खात राहाल. सर्वात आधी सुरण छान धुवून घ्या, कापून घ्या. त्यामध्ये एक मोठं लिंबू पिळा आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या. शिट्ट्या होत तोपर्यंत आपण एक मसाला बनवूया. त्यासाठी घ्या 3 लवंग, जिरी, 4-5 मिऱ्या आणि थोडा धना भाजून घ्या, वाटून घ्या. त्यानंतर उकडलेला सुरण एकदा धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घ्या. त्यानंतर त्याला स्मॅशरने बारीक करा. त्यात घाला 1 कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, भाजलेला मसाला आणि ओवा, हळद आणि महत्त्वाचं म्हणजे मीठ. त्यानंतर त्यात पिळून घ्या लिंबू. त्यानंतर घ्या बेसनाचं पीठ, जे की मी भाजून घेतलंय 3 चमचे, आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. त्यानंतर ते छान मिक्स करा आणि अशा प्रकारे तुमचं पीठ छान घट्ट होईल. जर तिखटपणा कमी असेल तर त्याच्यामध्ये टाका 1 चमचा लाल तिखट, कारण मिरच्या कधी कधी तिखट असू शकतात किंवा नसू शकतात. त्याच्यानंतर त्याची छान टिक्की करून घ्या. स्लरीमध्ये बुडवून घ्या. ही आहे मैद्याची स्लरी. आणि छान कॉर्नफ्लेक्समध्ये कोटिंग करून घ्या. याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स पण वापरू शकता. तर तयार आहे आपलं कटलेट. ह्याला छान फ्राय करून घ्या तेलामध्ये. तेलाचं तापमान हे नॉर्मल असायला हवं, जेणेकरून ते जास्त लाल होणार नाही, कारण टिक्की तळायला जास्त वेळ लागत नाही, ती पटकन होते. त्याच्यामुळे तापमान नॉर्मल ठेवा. टिक्की छान तळून कडक कुरकुरीत झाली आहे की काढून घ्या आणि सॉससोबत. पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.